साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। प्रभागामधील सन्मित्रनगरमध्ये आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून 2 मंजूर करण्यात आलेल्या पिण्याच्या पाईपलाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ महिला व बालकल्याण सभापती कल्पना कारभारी, नगरसेवक किरण देशमुख, नारायण बनसोडे, नगरसेविका शालन शिंदे, माजी परिवहन सदस्य वीरेश उंबर्जे यांच्या हस्ते करण्यात आले। शेडगी मित्रनगर भागात गेल्या 10 वर्षात जो विकास झाला नाही तेवढा विकास भाजपाच्या कार्यकाळात झाला आहे। स्वयंघोषित जनसेवक आणि चमकोगिरी करणारे केदार उंबर्जे स्थायी समिती सभापती असताना देखील या भागाचा विकास होऊ शकला नाही। म्हणूनच जनतेने स्वयंघोषित जनसेवकाला घरी बसवले आहे। या भागाचा विकास कोणाच्या माध्यमातून झाला आहे हे सुज्ञ जनतेला चांगलेच माहीत आहे। त्यामुळे विकासाच्या कामात राजकारण करून चमकोगिरी करणे केदार उंबर्जे यांनी बंद करावे, असा टोला ज्ञानेश्वर कारभारी यांनी उंबर्जे यांचे नाव न घेता लगावला। घरात 2 भाडेकरी 4 भाडेकरी असा जे काय घराचे परिवार असल्यामुळं एखाद्या नगरला असं आहे की 2 तासाचा पाणी पुरवठा महापालिकेकडनं आपल्याला दिला जातं, परंतु तिथं आम्हाला 4 तास ठेवा, 3 तास ठेवा। त्याच्यामुळं आपल्याला काय झालेलं आहे की आपण 4 तास 3 तास जर पाणी ठेवलं एका नगरला तर ते पाणी पुरवठा होण्यासाठी जे कालावधी लागणार आहे ते आपल्याला 5 दिवस नाही 6 दिवसात पण जाईल। परंतु मी ठामपणे सांगू इच्छितो, ज्यांनी बी कोणी या ठिकाणी राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे, मागील 10 वर्षापूर्वी जे नगरसेवक म्हणून या ठिकाणी मिरवत होते त्यांच्या कामाचा जे लेखाजोखा त्यांनी आज नागरिकांनी त्यांना 2दा दाखवलेला आहे। परंतु त्यांचे जे बगलबच्चे आहेत त्यांनीसुद्धा या ठिकाणी जे राजकारण करून 6 महिने राहिलं की हे बाहेर निघतात बिळातून, हे आम्हालासुद्धा माहीत आहे। परंतु राजकारण करा, पण चांगल्या कामाचं तेवढंच राजकारणात विरोधक पण असतात, पण कौतुक केलं पाहिजे। आज या भागाचा विकास माननीय आमदार विजयकुमार देशमुख मालक, डॉक्टर किरण मालक देशमुख यांच्या निधीतून व त्यांच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी व्यवस्थित कामं करून जे लोकांचे खरे गरजा आहेत, जिथं त्यांचे विचार पोचले नव्हते तिथं आम्ही काम पोचवलेलं आहे। मी त्यांना आवाहन करतो की ज्यावेळी तुम्हाला जर वेळ मिळालं तर आम्हाला या ठिकाणी आमने-सामने या, त्याचा आम्ही लेखाजोखा करून जे दूध का दूध पाणी का पाणी आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। येणाऱ्या 6 महिन्यात मालक मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण अशा लोकांना विचारात घ्यायचंच नाही, कारण की हे 6 महिने राहिले की हे लोक बाहेर यायला चालू होते आणि यांच्यावर विचार न ठेवता आपण जे विकास कामाचं आपण जे ध्येय आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे, आपण हे सतत आपण विकास कामातूनच आपण मागच्या 5-10 वर्षात आपण उत्तर दिलेलं आहे, त्याच पद्धतीनं आपण ह्यांना उत्तर देऊ। येणाऱ्या 6 महिन्यात मालक मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण अशा लोकांना विचारात घ्यायचंच नाही, कारण की हे 6 महिने राहिले की हे लोक बाहेर यायला चालू होते आणि यांच्यावर विचार न ठेवता आपण जे विकास कामाचं आपण जे ध्येय आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे, आपण हे सतत आपण विकास कामातूनच आपण मागच्या 5-10 वर्षात आपण उत्तर दिलेलं आहे, त्याच पद्धतीनं आपण ह्यांना उत्तर देऊ। सोलापूर महानगरपालिका निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसे प्रभाग क्रमांक 2 मधील राजकीय वातावरण तापू लागले आहे। आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या झळत आहेत। या उद्घाटनावेळी सन्मित्रनगर सोसायटी चेअरमन पारशेट्टी, रवी मेणशे, सिद्धाराम रगबाले, गुड्डू निर्मळ, बसवराज स्वामी, अविनाश मुळजी, नानू निर्मळ, चिंटू माळी, धनराज होळीमठ, शेट्टी काका, अप्पासाहेब कुंभार, ओंकार ननावरे, आकाश माने, सिद्धाराम माळी, संतोष कापसे आदी उपस्थित होते।